नमस्कार मित्रांनो, मी आशिष नाईक आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक पुणेकरांना आणि पुणेकरांनाच काय तर अनेक शिवभक्तांना पण नाही माहिती. पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर आहे. हे मंदिर पेठेमध्ये स्थित आहे. विशेष म्हणजे भारतातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा याच ठिकाणी आहे. लोकमान्य टिळकांना महाराजांचे मंदिर बांधण्याची तीव्र इच्छा होती. शेवटी 1917 साली गणपतराव गोखले यांनी त्यावेळेसचे 15,000 रुपयांची देणगी दिली आणि मंदिर उभारण्यासाठी मदत केली. त्या काळात रघुनाथ कृष्ण फडके हे एक प्रसिद्ध शिल्पकार होते. त्यांनी संगमरवरात छत्रपती शिवाजी महाराजांची एक अप्रतिम मूर्ती कोरली. पण त्या काळात प्रॉब्लेम असा होता की फोटोज असं सहजपणे नाही मिळायचे. यासाठी त्यांनी तंजावरला जाऊन त्यांनी चित्रांचा अभ्यास केला आणि मग त्यांनी ही ऐतिहासिक मूर्ती कोरली. रघुनाथ कृष्ण फडकेंचे कष्ट आणि त्यांच्या अनोख्या कलाकृतीचा परिणाम म्हणजे मंदिराचे बांधकाम 18 एप्रिल 1923 रोजी पूर्ण झाला. याशिवाय हरिकेशव गोखले यांनी या मंदिरावर सोन्याचा कळस चढवला आणि महत्त्वाचे म्हणजे हा भारतातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. आणि विशेष म्हणजे मला नुकतीच या ऐतिहासिक आणि भव्य मंदिराला भेट देण्याची संधी मिळाली.